तर मुलांनो, पान क्रमांक 9 वरती आता आपल्याला सिद्धता म्हणजे प्रूफ्स हे बघायचं आहे. आपण कोन, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. आपल्याला माहिती आहे की कोन जे असतात ते 3 बाजूंचे असतात, त्रिकोण जे असतात ते 3 बाजूंचे असतात, चौकोन जे असतात ते 4 बाजूंचे असतात, कोन जे असतात ते त्यांना 2 बाजू असतात. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे आकृती आहेत त्या वेगवेगळ्या आकृत्यांचा आपण अभ्यास जो आहे तो केलेला आहे. हे गुणधर्म आपण प्रायोगिक दृष्टीने शिकलो. या इयत्तेत आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहणार आहे. या विषयाची त्या काळात या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते. भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबद्ध संकलन यांनी केले. त्यात सुसूत्रता आणली. त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने, ज्याला आपण गृहीतके किंवा पोस्ट्युलेट्स म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय किंवा थेरम्स असे आपण म्हणत असतो. युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके खाली दिलेली आहेत. तर या ठिकाणी बघा, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. एका बिंदूमधून आपण असंख्य रेषा काढू शकतो. 2 बिंदूतून एक आणि एकच रेष जात असते. त्यानंतर तिसरं आहे, कोणताही बिंदू केंद्र मानून, म्हणजे कोणताही बिंदू घ्यायचा, त्याला आपण केंद्र मानायचं आणि दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ आपण या ठिकाणी काढू शकतो. आपल्याला एका बिंदूवरून एक वर्तुळ जे असतं ते दिलेल्या त्रिज्येच्या आधारावरती काढता येतं. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे की सर्व काटकोन जे असतात ते एकमेकांशी एकरूप असतात, अगदी सारखे असतात. 2 रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची जर बेरीज 2 काटकोनांपेक्षा कमी असेल, म्हणजे 2 काटकोन म्हणजे 180 आणि यांच्यापेक्षा जर कमी असेल त्याची बेरीज, तर त्या रेषा त्याच दिशेने वाढल्यावर एकमेकींना छेदत असतात. तर त्या रेषा एकमेकांना छेदन करत असतील जर त्या पुढे रेषा आणखी वाढवल्या तर. यातील काही गृहीतके आपण कृतीने पडताळून पाहिलेलीच आहेत. हे आपल्याला आधीच माहिती आहे. त्यानंतर बघायचं मुलांनो, एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता किंवा प्रूफ असं या ठिकाणी म्हणत असतात. यालाच आपण सिद्धता म्हणत असतो. आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर कुठलाही एखादा प्रमेय जर आलेला असतो भूमितीमध्ये, तर त्या प्रमेयाचं जे उत्तर आपण लिहित असतो, त्या प्रमेयाला जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला समजून सांगत असतो, यालाच त्या प्रमेयाची सिद्धता असं आपण म्हणत असतो. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्णांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य असे म्हणतात. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकार आहे. म्हणजे आपण कुठल्याही एका प्रमेयाची जी सिद्धता आहे ती प्रत्यक्षरित्या देऊ शकतो किंवा त्याला आपण अप्रत्यक्षरित्यासुद्धा समजावून सांगू शकतो. म्हणजे त्याचा डायरेक्ट आन्सरसुद्धा देऊ शकतो किंवा त्याचं इनडायरेक्ट आन्सरसुद्धा या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला बघा या ठिकाणी, एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषांनी केलेल्या कोनांच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता देऊ. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष सिद्धता बघायची आहे. वर्ग 9वा मराठी मीडियम गणित भाग 2च्या पुस्तकाच्या पान क्रमांक 10 वरती आपण आता आलेलो आहे. पान क्रमांक 10 वरती आपल्याला या ठिकाणी प्रमेय दिलेला आहे. तर प्रमेय आहे, 2 रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. हा आपल्याला या ठिकाणी प्रमेय दिलेला आहे. त्याची आता आपण या ठिकाणी सिद्धता बघूया. तर
पक्षामध्ये आपल्याला लिहायचा रेषा ए बी आणि रेषा सी डी या परस्परांना ओ बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे बघा या ठिकाणी रेषा तुम्हाला दिसत आहे आकृती 1.15मध्ये रेषा ए बी आणि रेषा सी डी या दोन्ही रेषा ज्या आहे परस्परांना ओ या बिंदूवरती छेदत आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ए ओ बी हे 3 बिंदू एका रांगेत आहे, एक रेषीय बिंदू आहे आणि सी ओ डी हे 3 बिंदूसुद्धा एका रेषेमध्ये आहे. तर आपल्याला साध्य काय करायचं आहे या ठिकाणी मुलांनो, ए ओ सी बरोबर कोन ए ओ सी आणि कोन बी ओ डी हे दोन्ही कोन समान आहेत. कोन बी ओ सी आणि कोन ए ओ डी हे दोन्ही कोन समान आहेत, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. सिद्धता बघूया या ठिकाणी. ए ओ सी अधिक बी ओ सी या दोन कोनांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर ती 180 होते. का बरं? कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोणत्याही दोन कोनांची जी बेरीज असते ती 180 डिग्री होत असते. त्यानंतर बी ओ सी अधिक बी ओ डी हे दोन कोनांची सुद्धा बेरीज 180 डिग्री होत आहे. तर हे सुद्धा काय आहे, रेषीय जोडीतील कोन आहे. आणि 1 आणि 2 वरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हे अगदी बरोबर आहे या ठिकाणी 1 आणि 2 विधानवरून. तर या ठिकाणी बघा आता बी ओ सी आणि बी ओ सी बरोबरच्या चिन्हाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी बी ओ सी आहे. त्यामुळे आपण या बी ओ सीला या ठिकाणी लोप केलेला आहे. बी ओ सीचा या ठिकाणी लोप केल्यानंतर आपल्याला माहिती पडत आहे या ठिकाणी मिळत आहे कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी. कोन बी ओ सीचा लोप केल्यानंतर याचप्रमाणे आपण बी ओ सी बरोबर ए ओ डी हे सुद्धा सिद्ध करू शकतो. पान क्रमांक 10 वरती मुलांनो आता आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता बघायची आहे. अप्रत्यक्ष सिद्धता याला आपण इनडायरेक्ट प्रूफ सुद्धा म्हणत असतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मुलांनो, कुठलाही प्रमेय सिद्ध करताना कधीकधी आपल्याला प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष सिद्धतेचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. त्यानंतर त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्मांशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणे चुकीचे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणजेच साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. खालील उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. त्या उदाहरणावरून आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता काय असते हे नक्की कळेल. तर या ठिकाणी बघायचं आता आपल्याला विधान बघायचं आहे. विधान दिलेलं आहे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सशर्त विधान आपल्याला दिलेलं आहे. जर पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते. हे आपल्याला या ठिकाणी सशर्त विधान दिलेलं आहे. पक्ष दिलेला आहे पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. म्हणजेच पीचे 1 व पी हे 2च विभाजक आहेत. म्हणजे अशी संख्या आहे की त्याचे जे विभाजक असतील ते फक्त 1 किंवा पी स्वतः हे 2च त्याचे विभाजक असू शकतात. बरोबर. त्यानंतर साध्य आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पी ही विषम संख्या आहे हे आपल्याला या ठिकाणी साध्य करायचं आहे. तर त्याची आता आपण सिद्धता बघूया. पी ही संख्या विषम नाही. सर्वात पहिले आपल्याला तेच आपण या ठिकाणी अप्रत्यक्ष सिद्धतामध्ये आपण काय करत असतो, जे दिलेलं वाक्य असतं ते वाक्य चुकीचं आहे हे आधी या ठिकाणी आपण गृहीत धरत असतो. तर या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायचं आहे की पी ही जी संख्या आहे ती विषम संख्या नाही आहे. म्हणजेच पी ही समसंख्या आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे की पी जी आहे ही समसंख्या आहे. त्यामुळे 2 हा पीचा विभाजक आहे. म्हणजे पी समसंख्या असल्यामुळे कुठली समसंख्या कारण 2ने नेहमी विभाजित होत असते. तर P2 हा पीचा विभाजक आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. पण P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे. हे आपल्याला पक्षामध्येच माहिती पडतं की जी P आहे, P ही जी संख्या आहे ती 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. तर पीचे 1 व पी हे 2च विभाजक असू शकतात. तर यामुळे त्याचा पी जो
ही जी संख्या आहे त्याचा 2 हा विभाजक राहू शकत नाही. 2 हा विभाजक यासाठी राहू शकत नाही कारण त्याचे फक्त 2च विभाजक आहेत. एक विभाजक आहे 1 आणि दुसरा विभाजक आहे p स्वतः. त्यामुळे 2 हा जो ही जी संख्या आहे ती p ची विभाजक राहू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी विधान 1 व 2 वरून पक्षाशी विसंगती या ठिकाणी येत आहे. म्हणून मानलेले जे विधान आहे, आपण कोणते विधान मानले होते की p जी आहे ही समसंख्या आहे असं आपण मानलं होतं. तर यामुळे ही जी मानलेले जे आपले विधान आहे ते विधान चुकीचे आहे. म्हणजेच p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. पान क्रमांक 11 सराव संच 1.3 आता आपल्याला बघायचं आहे मुलांनो. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पुढील विधाने जर तर रूपात लिहा. समांतरभुज, सर्वात पहिला प्रश्न आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आयताचे कर्ण एकरूप असतात. तिसरा प्रश्न आहे समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. हे 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे ज्यांची उत्तरे आता आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. सर्वात पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोन म्हणजे असा या ठिकाणी चौकोन आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मुलांनो, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा अगदी सारख्या असतात तो समांतरभुज चौकोन असतो. तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या उपप्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे मुलांनो जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. त्यानंतर तिसरा उपप्रश्न या ठिकाणी बघायचा आहे मुलांनो. तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारे रेषाखंड पायाला लंब असतात. ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पान क्रमांक 11 वरती सराव संच 1.3 मध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा पुढील विधानांचे व्यत्यास आपल्याला लिहायचे आहे. तर सर्वात पहिला या ठिकाणी प्रश्न आहे 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. हे या ठिकाणी विधान आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2च्या उपप्रश्न 1चं उत्तर आता बघूया आपण. जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. हे प्रश्न क्रमांक 2च्या उपप्रश्न 1चं उत्तर आहे मुलांनो. प्रश्न क्रमांक 2चं उपप्रश्न 2 आता बघायचं आहे मुलांनो. 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या अंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. हा दुसरा उपप्रश्न आहे मुलांनो प्रश्न क्रमांक 2चा. याचा उत्तर आता आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 2चा उपप्रश्न 2 आता या ठिकाणी आता आपल्याला बघायचा आहे. उपप्रश्न 2चं उत्तर आपल्याला बघायचं आहे 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधला उपप्रश्न 3 आपण बघायचा आहे मुलांनो. आयताचे कर्ण एकरूप असतात. तर या ठिकाणी हे आपल्याला विधान दिलेलं आहे आयताचे कर्ण एकरूप असतात. त्याचं उत्तर आता आपल्याला बघायचं आहे. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक 2 उपप्रश्न 3चं. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सराव संच 1.3 जो आहे हा आपण पूर्णपणे सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2.